की आमची स्पर्धा कधी घ्यायची आहे अगोदरच 2 महिने सांगायला लागतं. म्हणजे संपूर्ण शेड्यूल अगोदरच बिजी असतं. म्हणजे अशा पद्धतीचं क्रिकेट मुळशीचं सध्याच्या घडीला झालेलं आहे. आणि पर्यायाने एक गोष्ट झाली आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये काही खेळाडू आम्ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहतोय. म्हणजे गावापुरते मर्यादित न राहता हे खेळाडू आता व्यावसायिक क्रिकेट देखील गाजू लागलेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आला कव्हरच्या दिशेने, परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल आणि पहिल्याच बॉलवर एक धाव मात्र या ठिकाणी घेत आहेत फलंदाज प्रवीण साठे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर तनुज पवळे, एक वलयांकित खेळाडू, तालुका क्रिकेटमध्ये गेली कित्येक वर्ष तनुज पवळे या नावाला देखील आम्ही पाहतोय ऐकतोय. तेच मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु शिस्तबद्ध क्रिकेट हे देखील मुळशीच्या क्रिकेटची एक ओळख आहे. एकाच दिवशी 10 मॅचसुद्धा कुठे होत असतील तर महाराष्ट्रामध्ये, आणि विशेष म्हणजे सगळ्याच्या सगळ्या मॅच 5 ओव्हरच्या होतात. हे कुठे होऊ शकतं तर ते मुळशीमध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीचं हे मुळशीचं क्रिकेट आज आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचाच होता. हळूवार पद्धतीने त्याला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे कृष्णा कालेकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रवीण साठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तनुज पवळे त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 धावा घेतल्या खऱ्या, परंतु 5 षटकांच्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं किती धावा होतील. यावेळेला आडव्या बॅटने केलाय प्रहार, बॉल जातोय सीमारेषा पार. 4 चौकार. आडव्या बॅटने यावेळेला स्ट्रोक खेळला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. दबाव हटवलाय थोडासा कारण एक चौकार आलाय. प्रवीणसाठी रिव्हर्सच्या पवित्र्यात होते, परंतु जसे रिव्हर्ससाठी वळले चेंडूचा टप्पा बदलला गेला आणि त्यामुळे पंच आमच्याकडे वळले. व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांच्या या मॅचमध्ये एक मोठं आव्हान उभं करायचंय. चांगला बॉल, डबल माइंड जरूर झाले होते. फटका हवेत खेळला, परंतु भाग्यशाली राहिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते ती म्हणजे 8 वर. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय, तो आज घेऊन आलाय मुळशी तालुक्यामध्ये. आणि या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये लाख मोलाच्या आयोजनामध्ये पुढे सरसावले. आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं नाही झालं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने तनुजने केली आहे. म्हणजे एक चौकार आल्यानंतर सुद्धा आपली अचूकता नाही सोडली आणि धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाते ती म्हणजे 9 धावांवर. 5 षटकं आहेत आणि या 5 षटकांमध्ये आता ही धावफलक मात्र तुम्हाला या ठिकाणी जमा करायचा आहे. तनुज पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. ग्राउंड अतिशय सुंदर आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा एक कॉल दिलाय अतिशय वेगाने आणि चप्पलतेने. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11 धावा हडशी टीमच्या. काळ बदलला आणि काळाबरोबर क्रिकेट बदललंय. हरिभाऊ, टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना कोणाला वाटलं तरी होतं का की आपले टेनिस बॉलचे खेळाडू खेळत आहेत आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन टाळ्या वाजवत आहेत आणि अख्खीच्या अख्खी मॅच पाहत आहेत मैदानामध्ये? हो, ते दिवस आता आलेले आहेत. ते दिवस आता आले. टेनिस क्रिकेट बदललंय. लाखोंच्या बोली आता टेनिस क्रिकेटपटूंवर लागल्या गेलेल्या आहेत आणि येणारा काळ दूर नाहीये. मुळशी तालुक्याचा खेळाडू सुद्धा ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. कारण ते टॅलेंट आता पुढे येऊ लागलंय आणि त्याचा बेस तुम्ही खूप स्ट्रॉंग बनवलाय. एखाद्या गोष्टीची सुरुवात बेस कुठून चांगला होतो? तुम्ही गावच्या क्रिकेटपासून. आणि मुळशी तालुक्याने सर्वप्रथम काय केलं? आपलं गावचं क्रिकेट स्ट्रॉंग केलं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप सारे यंगस्टर, खूप सारं टॅलेंट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येत आहेत यश पवळे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता या खेळाडूंच्या नावाने आता गावे ओळखली जाऊ लागलेली आहे. गावांच्या नावाचा ज्या वेळेला उल्लेख होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण खेळाडूंच्या नावाचा उल्लेख होतो. हरिपडाळे म्हटलं तर माळुंगे, महेश नानगुडे, बावधनचा, अशी कितीतरी नावं आहेत जी मात्र या परिसरातून पुढे येताना पाहायला मिळतात. सागर आंग्रे देखील नुकतंच साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये चांगले खेळताना पाहायला मिळाले होते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतात अतिशय वेगात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार.
या चौकारांनीशी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहिलं मिळते 15 धावा. अडची संघ देखील एका चांगल्या इराद्याने आला. अंतिम दिवस आहे, आपली चांगली तयारी करून दोन्ही टीम दाखल झालेल्या आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंचांनी या सगळ्या गोष्टी निहाळल्या. टप्पा कुठे आहे आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 16 धावांवर. एकाने बॅटिंग करायची पहिल्या डावात, एकाने बॉलिंग करायची. एक डाव झाल्यानंतर भूमिका बदलायची. बॅटिंगवाला बॉलिंगला, बॉलिंगवाला बॅटिंगला. आणि डाव भूमिका बदलल्यानंतर देखील दोघांचंही लक्ष एकच असतं, जिंकायचं आहे. हा परिसर संपूर्ण जर पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये खूप सारा बदलला आहे. बॅकफुटला जात पॉईंटला खेळायचं होतं, परंतु वेग होता, बाउन्स होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यश पावळे गेल्या काही वर्षात उंच टोलेजंग टॉवर देखील या परिसरामध्ये उभे राहू लागले, परंतु तुम्ही सगळ्यांनी गावपण आज देखील टिकून ठेवलेलं आहे या परिसरामध्ये. यावेळेला उसळी होती बॉलला. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जरूर गेलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा मुळशी पॅटर्न आज आपण मुळशी तालुक्यामध्ये पाहतोय, परंतु क्रिकेट बरोबर बैलगाडा देखील तेवढाच फेमस आहे. कारण ज्या पद्धतीने बकासूरने संपूर्ण भारतभर नाव केलंय आणि तो सुद्धा मुळशी तालुक्यालाच बिलॉंग करतो. बकासूर इकडल्या मैदानात आलेत की मला माहीत नाही, परंतु रायगड प्रीमियर लीगला पहिल्या दिवशी मैदानात बकासूरला आणलं गेलं होतं. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दोन्ही संघ क्रिकेटसाठी आतुर आहेत, आज जिंकण्यासाठी आतुर आहेत. बिग हिट, मोठा फटका खेळलाय, जबरदस्त प्रहार या बॉलला पाठवलं गेलंय. सीमा रेषा पार, षटकार. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. प्रवीण साठे नावाला साजेशी कामगिरी करताना हॅलो एक बिग हिट या ठिकाणी करताना पाहिल्या मिळाले. प्रवीण साठे एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या गावाचं नाव मात्र जिल्हाभर करण्याचं काम सध्याच्या घडीला करत आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर यश रिवर्स खेळले आणि हाही फटका जातोय सीमारेषेच्या पार 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 पार, चौकार. काय जबरदस्त बॅटिंग एका बाजूला होताना पाहायला मिळते. हडशी संघ 27 वर पोहोचलाय सुद्धा. पॉवर प्ले मध्ये तुटून पडलेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला आहे, एक जर पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने, परंतु त्याचाच फायदा इकडे घेत असताना विविध धाटणीचे फटके सादर करतायत प्रवीण साठे. यावेळेला मात्र वेगात चेंडू पाहायला मिळाला. डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळत असताना. वेगाचा अंदाज नाही आला, टप्प्याचा अंदाज नाही आला. बॉल येतोय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली 27 बिनबाद 27 हडशी. सर्व आयोजकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं उशिरा आलो, कारण श्रीतेज करंडक आळंदी या ठिकाणी उद्घाटन करून येण्याचं योजलं होतं. तिकडे उद्घाटनाला थोडासा उशीर झाला, येताना थोडंसं ट्रॅफिकही लागलं, परंतु चुकी ही चुकीच असते आणि त्याबद्दल माफी मागणं गरजेचं आहे आणि ती माफी मागतोय. 27 धावा धावफलकावर आहेत. काळ बदललाय, काळानं बरोबर क्रिकेट बदललंय. आजपासून 10-15 वर्षापूर्वी कोणाला वाटलंही नसेल अशाही पद्धतीचं क्रिकेट होऊ शकतं. ग्रास ग्राउंडवर क्रिकेट पाहायला मिळू शकतं. अजय आवळे सर, ग्रास ग्राउंडवर आता सातत्याने मॅचेस पाहायला मिळतात. 90% स्पर्धा आता ग्रास ग्राउंडवर राहायला लागलेल्या आहेत. गावागावाच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. टी शर्ट नसेल तर आयोजकांच्या सूचना आहे, 5 धावांची पेनल्टी आहे.
ओके, म्हणजे पेनल्टी मान्य आहे. नियमाच्या अंतर्गत क्रिकेट मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन तनुज पवळे यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय. परंतु इकडे एका बाजूला जर पाहिलं तर प्रवीण साठे आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कालेकर. ही जोडी चांगलीच जमली आहे. क्रिक लाईव्हवर ही स्पर्धा लाईव्ह देखील आपण घर बसल्या पाहतात. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरच राहिले, त्याचाच फायदा होतोय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरीचा कॉल, यस कॉल दिलाय तिसरीचा आणि डायरेक्ट हिट जर कदाचित झाला असता तर कृष्णाला माघारी परतावं लागलं असेल. परंतु या ठिकाणी प्रवीण साठेने एक रिस्क घेतली. हो, ही धाव होऊ शकते, त्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. हा, तर पेनल्टी ऍड केलेली आहे आणि 35 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 हे मैदान असतं. इथे धावांची लयलूट पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. कधी कधी जर पाहिलं तर याच मैदानात बॉल टू बॉल रन सुद्धा होत नाहीत. तनुज यावेळेला सरळ बॅटे समोरच्या दिशेने मात्र यावेळेला स्ट्रोक खेळला गेलाय आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. क्या बात आहे प्रवीण. चौकार. माझी जान माझा पिल्लू माझी जान माझा पिल्लू माझी जान माझा पिल्लू माझी जान. 39 धावा धावफलकावर. प्रवीण यावेळेला ओहो हवाई हल्ला. 6 धावांचा षटकार. या स्पर्धेसाठी अशोक भाऊ दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत करू. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार ज्यांनी 30,000चा दिलेला आहे विशाल भाऊ गांधीले युवा नेते, शैलेंद्रदादा कदम युवा नेते आणि युवा नेते योगेश भाऊ सुतार या सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपण सर्वांचं केलं जात आहे हार्दिक हार्दिक स्वागत. एवढ्या लांब बॉल मारला की बॉल हरवून टाकला. प्रवीण साठे काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला करतायत. ओव्हर तिसरी सुरू आहे आणि टीमची धावसंख्या 45 झाली आहे. याच फ्लोमध्ये धावा जर येत राहिल्या तर 80-90 धावा सुद्धा होऊ शकतात. तनुज पवळे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी क्षमता आहे तनुजकडे. विकेट तर अजून आलेली नाही आहे. चांगली कामगिरी झाली परंतु विकेट घ्यावी लागेल पिरंगुटला. यावेळेला थोडीशी कमी गती होती त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. परंतु तिकडे मिक्सफील्ड होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि धावसंख्या 2 ने पुढे 47 वर जाऊन पोहोचलेली आहे. सुंदर कामगिरी अडशी संघाची. अडशी संघाच्या गोटामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आनंदाचं वातावरण असणार आहे आणि कारणही तसंच आहे. कारण खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. विकेट गमावलेली नाही आहे. तिसरीच ओव्हर सुरू असताना 50च्या उंबरट्यावर टीम जाऊन पोहोचलेली आहे. हर्षी टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. दिशा देऊ नाही शकले प्रवीण साठे या वेळेला आणि तनुज पवळे विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का बसतो हर्षीला. सत्तेचाळीस धावांवर पहिली विकेट आलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये धावसंख्येचा ग्राफ असाच सुरू ठेवण्याचं आव्हान राहील हर्षी संघाबरोबर. परंतु खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले प्रवीण साठे. अकरा चेंडूमध्ये 30 धावांची खेळी आपल्या टीमसाठी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत प्रवीण साठे. परंतु माघारी परत आहेत. विकेट आली आहे. एक आत्मविश्वास वाढेल इकडे गोलंदाजी करणाऱ्या पेरंगुट संघाचा, कारण त्यांना विकेट मिळाली आहे. जोपर्यंत विकेट नव्हती मिळाली आत्मविश्वास फलंदाजांचा स्ट्रॉंग होता.
पहिला बॉल पहा, आत्मविश्वास या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय, परंतु हा स्वैर चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉल घोषित केल्या कारणाने धावसंख्या 1 ने पुढे गेली. 48 धावा. पिरंगुट संघ एक बलाढ्य संघ आहे, परंतु हडशी संघ देखील गेल्या काही वर्षात याही संघाकडून चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळेला रिव्हर्स खेळले, फटका हवेत आहे, पाहूया. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि कॅच मात्र तिकडे सुटली जाते. एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक हडशी संघाचं पूर्ण होत आहे. ओव्हर संपल्या 3 आणि धावसंख्या झालेल्या आहेत त्या 50. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 50 आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. गावागावाला क्रिकेटचं वेड लागलेलं आहे. गावागावामध्ये चर्चा या क्रिकेटच्या खेळाच्या होतात. कोणी किती ट्रॉफी जिंकल्या यावर्षी, कोणी किती अर्धशतकं केली, कोणी अजून जिंकल्या नाही स्पर्धा, कोण फायनलला जाऊन हारतंय, कोण सेमीफायनललाच हारतंय, कोण पहिल्या राऊंडलाच हारतंय. अशा सगळ्या लेखाजोखा सध्या असणार आहे. कोणी किती या हंगामात अर्धशतकं मारले, कोणी किती सिरीज घेतल्या, कोणी किती मोटरसायकल घेतल्या, कोणी किती सायकल घेतल्या, या सगळ्या चर्चा क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून होत आहेत. कुणाच्या स्पर्धेसाठी कोण पाहुणे आले होते याची सुद्धा चर्चा होतात. एक बिग हिट केला जातोय. अकू टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल केलाय अनोख्या पद्धतीने. 6 धावा. षटकार. एक मोठा स्ट्रोक आलाय. कृष्णा कालेकर यांच्या बॅटमधून 6 धावांचा फटका पाहायला मिळाला. आक्रमण केलंय योगेश पाटील यांच्यावर. आणखीन एक बिग हिट समोरच्या दिशेने खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि येतोय सिक्सर. 6. लगातारचे 2 षटकार पाहायला मिळालेत. कारण जसे प्रवीण माघारी परतले, आपला गिअर चेंज केलाय. मोठमोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा कालेकर योगेश यांच्यावर तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. 62 धावा टीमची धावसंख्या. पहिल्या दोन्ही बॉलवर षटकार मात्र आलेत. अकू टप्प्याचा आणखीन एक बॉल त्याच्यावरही बिग हिट केलाय आणि हाही बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार. षटकार. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची, एकाने रोकायचं आणि एकाने ठोकायचं. सध्या ठोकायची भूमिका सुरू आहे, कारण लगातारचे 3 षटकार ठोकलेले आहेत कृष्णा कालेकर यांच्या बॅटमधून. परंतु त्यांना रोखण्यासाठी रणनीत्या बनवाव्या लागतील. सिनियर्स मार्गदर्शन देखील करताना पाहायला मिळत आहेत. इतर संघ सहकारी चर्चा करतायत आणि हे स्वाभाविक आहे. तुम्ही केलेलं मार्गदर्शन त्याला पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येतं आणि तो प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. परंतु लगातारचे 3 षटकार कृष्णा कालेकर. आणखीन एक विकेट केलाय मिड विकेटच्या दिशेने. लॉफ्टेड स्ट्रोक नव्हता, परंतु 4 जरूर आहेत. चौकार.
धावसंख्या जर पाहिली तर 72 झाली आहे. काय बॅटिंग केली जाते. पहिल्या 3 चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर एक चौकार आला. म्हणजे 4 बॉलमध्ये 22 धावा तब्बल कुठलेल्या आहेत कृष्णा कालेकर यांनी. सन्माननीय अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला आणखीन एक फटका सरळ बॅटने. काय बेमिसाल टायमिंग. प्रॉपर षटकार येताना पाहायला मिळतोय. सुखदेव भाऊ कोळेकर साहेब उपसरपंच, माजी उपसरपंच माळुंगे गावचे, त्यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबरीने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. अमित सिंह राऊत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. परंतु काय धडाका लावलाय. एका मागोमाग एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पाठवताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा नावाचं वादळ आलंय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा कालेकर के. तर या ठिकाणी आगमन होत आहे सुखदेव भाऊ कोळेकर. आगमन होतं त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचं यूट्यूब लाईव्ह सौजन्य द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देखील ज्यांच्या माध्यमातून दिला गेला आहे. परंतु या अगोदरच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 34 धावा आलेल्या आहेत. 5 षटकार आणि 1 चौकार एकाच ओव्हरमध्ये मारण्याचा कारनामा केलाय कृष्णा कालेकर यांनी. धावसंख्या बघता बघता झाली या ठिकाणी. 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या होते 84. 1 ओव्हर बाकी आहे. 100 होतील का आता याचीच उत्कंठा लागलेली आहे. शेवटचं षटक. निलेश गोळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. 90. पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान. सुमित बोडके एका बाजूने आक्रमण होताना पाहायला मिळाली. म्हणजे मागील 7 बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत 40. याला क्रिकेटचा खेळ म्हणतात. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. हडशी संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 90 वर पोहोचलेला आहे. 100 होतील का याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळेला फुल टॉस, परंतु बॅट्समॅन मधोमध प्रॉपर आलेला नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर आता लेग बायच्या स्वरूपात एकने पुढे जाईल. 91 धावा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. ती फलंदाज कृष्णा कालेकर 12 बॉलमध्ये 44 धावांवर बॅटिंग करतायत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. पुढे सरसावले. ओ हो हो, आणखीन एक बिग हिट. लगातारचा चौथा. आणि या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक आपण पाहतोय. हाफ सेंचुरी कंप्लीट करताना पाहायला मिळतात कृष्णा कालेकर. लोक मोबाईल चार्जिंगला लावतात, याने बॅट चार्जिंगला लावली होती की काय? षटकार चौकाराचीच भाषा बोलतायत. ज्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 97 धावा टीमच्या पाहायला मिळत आहेत. 100च्या उंबरठ्यावर हडशी टीम पाहायला मिळते सध्याच्या घडीला. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त.
यावेळेला मात्र कमी गतीचा बॉल होता, पुढे सरसावले, ऑन साईडला ढकलला, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्याही धावाचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि तिसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. तिसरी धाव आहे की नाही याकरता. सगळ्या खेळाडूंसाठी सूचना, जेवण सुरू झालेलं आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मुळशीमधल्या स्पर्धा म्हटलं तर या सगळ्या गोष्टींची काळजी असते, अगदी जेवणापासून, म्हणजे जेवढ्या दिवस स्पर्धा असेल, ज्या गावचं आयोजन असेल त्या गावाकडून जेवणाची व्यवस्था असते. किट्स देखील किंवा पारितोषिकं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शिस्तबद्ध आयोजन पाहायला मिळतं. विशेष म्हणजे मॅचेस वेळेवर सुरू होतात आणि हे कशामुळे शक्य झालं आहे? असोसिएशन. तुम्ही संघटित झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी करू शकता आणि नवनवीन खेळाडू देखील मात्र पुढे येताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे मॅचेस खूप चांगल्या मैदानांमध्ये आता होऊ लागलेले आहेत. नॉट आउट म्हणजे धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी 100. या स्पर्धेतील पहिली टीम ठरते ज्यांनी 100 धावा केल्या आहेत. आणखीन एक धाव. यावेळेला सरळ बॅट स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने जाईल, फिल्डर पाहत राहिले आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे षटकारासाठी. धावून काढलेले रन आहेत याचं नोंद घ्यायची आहे. हा एक झाली आहे, दुसरीसाठी रनआउट आहे, म्हणजे एकंदरीत धावसंख्या 102 झालेल्या आहेत, 103 करायचे आहेत. या ठिकाणी सन्माननीय सुखदेव कोळेकर साहेबांना विनंती आहे, आपण सन्माननीय अतिथींचा सन्मान करायचा आहे. विशाल भाऊ गांधिले साहेब यांचा सर्वप्रथम सन्मान या ठिकाणी केला जाईल. विशाल भाऊ. सन्माननीय विशालभाऊ गांधिले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुखदेव कोळेकर साहेब माजी उपसरपंच माळुंगे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. अशोक भाऊ दळवी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रणिकीजी वर्णे यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. आपणही या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलाही विशेष सन्मान केला जातोय. शैलेश दादा कदम आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. लोकेशजी आपल्याला विनंती आहे आपण सन्मानित करायचं आहे. या कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ असणाऱ्या या स्पर्धेसाठी आपण सर्व अतिथी मान्यवर उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. अमित शेठ राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन अमित शेठ राऊत आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमित शेठ राऊत यांचा
हॅलो. धन्यवाद. सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिले. एक डाव झालाय, दुसरा डाव आता सुरू होईल. एकाची भूमिका संपली आहे, दुसऱ्याची भूमिका सुरू होईल. एकाने बॅटिंग केली आहे, ज्यांनी बॅटिंग केली ते आता बॉलिंगला जातील आणि ज्यांनी बॉलिंग केली ते आता बॅटिंगला येतील. 103 धावांचा पाठलाग होऊ शकतो का? तर होऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. एक मोठं लक्ष आहे आणि आम्ही पाहिलं आहे या पेरंगुट संघाला मोठमोठ्या धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना सुद्धा पाहिलं. हॅलो. जशाच तसं प्रत्युत्तर. सुरुवात तर झाली आहे चौकाराने. 103चा पाठलाग करायचा आहे निर्धारित 30 चेंडूमध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये. परंतु पेरंगुटकर सांगतायत आम्ही देखील काही कमी नाही आहे, आम्ही प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी कृष्णा कालेकर या डावाचे मागील डावाचे हिरो होते, अर्धशतकवीर. या वेळेला आपण पाहू शकता सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात विकेट येताना पाहायला मिळते. कृष्णाला विकेट, मोठा धक्का बसतोय पेरंगुटला. तेजस पवळे आलेले आहेत, तनुजचे छोटे बंधू. आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अनिकेत पवळे. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. लक्ष मोठे आहे परंतु प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. प्रमोदजी ससार साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते आणि त्याचबरोबरीने टिल्लू कमलाकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. परंतु इकडे धावा करायच्यात आणि धावा करण्यासाठी बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला तेजस पवळे. टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि हातातच जातोय. हर्षीला यश मिळत आहे. पिरंगुटला धक्का बसेल दुसरा. पहिल्याच षटकात 2 हादरे दिलेले आहेत. कृष्णा कालेकर बॅटिंगसाठी आले, अर्धशतक केलं. बॉलिंगसाठी आले, 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत चेतन. एकशे 3 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकशे 3 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला थोडीशी गती कमी केली होती. पहिलेच पण बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु बॉल फाईन लेगला मार्गस्थ झाला. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 11 वर जाते.
एक षटक महागडं राहिलं होतं, ज्यामध्ये 5 षटकार 1 चौकार आला होता. 34 धावा तब्बल. आणि म्हणून तर म्हटलं जातं मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी एक षटक देखील काफी असतं. आणि यावेळेला हवाई हल्ला केलाय जरूर, परंतु कृष्णा ज्या कृष्णाने 50 धावा केल्या त्याच कृष्णाने पहिल्याच डावात 3 मोहरे गारात केलेले आहेत. कृष्णा कालेकर. अकरा धावांवर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिल्या षटकात 3 आदरे दिलेत. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 92 धावांची आवश्यकता आहे निर्धारित 4 षटकांमध्ये. खोल टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु हार मानून चालणार नाहीये. इकडे तुम्हाला आक्रमण करावी लागतील, प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध तुटून पडावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा तेच केवळ बॅट फिरवली गेली, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू, दबाव वाढतोय. षटकार आलाय आणि गरज आहे अशाच प्रकारच्या षटकाराची. हार मानून चालणार नाहीये. चेतन गोळे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. दांडी 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 गुल बोल्ड. यावेळेला चांगला बॉल, त्याला सन्मान दिला, पॉईंटच्या दिशेने ढकललंय. 1 रन त्या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 18 धावांवर 1-2 ने काम नाही चालणार. आता षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. अख्ख्या मुळशी तालुक्यामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची आणि खेळाडूंच्या कामगिरीची सुद्धा. धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. म्हणजे 18 चेंडूमध्ये 84 पाहिजेत. औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघाली आहे. डीजे
आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे गोलंदाजीसाठी. जर पाहिलं तर येत आहेत प्रवीण साठे, ज्यांनी बॅटिंगही जबरदस्त केली, 33 धावांची खेळी केली आणि आता बॉलिंगला आलेत आणि फिरकी अस्त्र सादर करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला वेगवान चेंडू टाकला, मागील बॉल कमी वेगात होता, हात जास्त वेगात टाकलाय आणि मॅच आता जवळपास औपचारिकतेच्या दिशेने निघाली आहे. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय 4 धावांसाठी. टीम एवढ्या स्ट्रॉंग झाल्यात की कोण जिंकेल याची गॅरंटी नाही. म्हणजे ठराविक गावच जिंकेल असं काही नाही राहिलं, सगळ्या टीम स्ट्रॉंग झालेल्या आहेत. आता व्हाईट बॉल घोषित केला जातोय पुन्हा एकदा, परंतु मजा आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय हा क्रिकेटचा खेळ. यावेळेला फलंदाजांनी देखील तलवार थोडक्यात मॅन करल्यासारखं वाटतंय. बॅकफुटला जाऊन खेळताना पाहायला मिळतात, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि बघता बघता तिसरंही षटक संपलं. मॅच केवळ औपचारिकतेची राहिली आहे, कारण 2 षटकं आणि 76 धावांची आवश्यकता पेरंगुटला जिंकण्यासाठी. चौथ्या षटकाला सुरुवात होईल, परंतु तरी देखील छाप सोडण्याचा प्रयत्न करावे लागणार आहे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, आपण किती षटकार किती चौकार मारू शकतो याही परिस्थितीमध्ये पेरंगुटकरांना दाखवावं लागणार आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. लेटकटचा फटका या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतात. फलंदाज सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय, परंतु एकच धाव तिकडे घेतली गेली आहे. योगेश पाटील आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता यश पवळे यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी बदलली आहे. सगळ्या टीमला विनंती असेल, आपण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी भोजनगृहाकडे आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे आणि सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. एका धावेचा फटका येताना पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. तुमच्याकडे मोठी धावसंख्या आहे, त्यामुळे 4 सुरू आहे. एक मोठी धावसंख्या आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील थोडीशी सुस्त झाल्यासारखे वाटत आहेत, परंतु ही सुस्ती हटवणारा एक मोठा षटकार येताना पाहायला मिळतोय. रिझल्ट काही लागू द्या, परंतु छाप सोडणं गरजेचं आहे. षटकार
आणखीन एक फटका जो सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. एक षटकार त्यानंतर चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळेल 39. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पेरंगुटकरांचा देखील असणार आहे. हर्षी संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सेमीफायनल जवळपास गाठल्याच जमा आहे. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. आली विकेट. हाथ जोड़ के बोली गवर जा, हाथ जोड़ के बोली गवर जा, तीनों लोग बसाए बस्ती में, तीनों लोग बसाए बस्ती में, आप बसे वीराने में जी, आप बसे वीराने में, अजी राम भजो जी, राम भजो जी, राम भजो जी, राम भजो जी, शिव का वंदन किया करो, अजी शिव का वंदन किया करो जी. बम 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 लहरी, बम 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 बम. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 4 ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या संघाची 39 झालेली आहे. अंतिम एक षटक बाकी आहे. या एका षटकात किती धावा बनवल्या जातील त्याची उत्कंठा सगळ्यांना असणार आहे. परंतु पहिल्या डावात जर पाहिलं तर प्रवीण साठे आणि त्यानंतर जर पाहिलं तर कृष्णा कालेकर ही 2 वादळं मात्र अक्षरशः घोंगावताना पाहायला मिळाली. सेमीफायनलसाठी आकर्षक असे किट्स आपण पाहतोय आणि ते परिधान करून मात्र खेळाडू मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 40 धावा 50शी पार करण्याचं तरी आव्हान असणार आहे पेरंगुटकरांसमोर. आशुतोष थोरात समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी संतोष खैरे. फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट फाईन लेगला अडवला देखील गेला. काय मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी आता हर्षी संघाची पाहायला मिळते. कृष्णा कालेकर हे नाव लक्षात राहील, आम्हाला देखील लक्षात राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि बॅटिंगला आल्यानंतर जर पाहिलं तर अर्धशतक, ज्यामध्ये एका षटकातील 34 धावांची देखील नोंद. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट. योगेश आलेले आहेत. अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा बाहेर जाणारा देखील होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. यानंतर सगळ्यांनाच वेध आता सेमीफायनलचे लागलेले आहेत. उपांत्य फेरीच्या मॅचेस कशा होतील, कोणत्या संघांमध्ये होतील, कोणत्या गावांमध्ये होतील, पहिला सामना कुणाचा असेल, दुसरा सामना कुणाचा असेल, कोण फायनलला जाणार, याच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा तेच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु केवळ औपचारिकता आता शिल्लक आहे. परंतु येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा तरी मैदानाच्या बाहेर मारण्याचा माणूस बॅटरचा असेल. चांगला स्ट्रोक आला अतिशय वेगात, परंतु तिकडे यस पहिला तर आलाय, सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा. टॉप फलक जर पाहिलं तर 46 वर आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. या षटकार किंवा चौकाराने सांगता डावाची होईल का, कारण हर्षी एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते. 102 धावा केल्या होत्या, 103 धावांचा पाठलाग करायचा होता आणि स्ट्रोक खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. यस 50शी पार केली आहे.
आणि विजय मात्र खडशी संघाने एक भव्य दिव्य मिळवलेला आहे. अभिनंदन खडशी संघ, सेमीफायनल मध्ये आपण दाखल झालात. पेरंगुट संघ पुढच्या मॅचेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांनी अर्धशतकही केलं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून 3 विकेट देखील घेतल्या गेल्या, तर सामनावीर पुरस्कार कृष्णा कालेकर. सन्माननीय पवन पाडळे यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जाईल. आणि या कृष्णा कालेकर, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमची वाट पाहते. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर संजय भालेराव सर असतील, अजय आवळे सर असतील, महेश जाधव सर असतील, तिघांनी जबरदस्त क्रिकेट खेळलंय. आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत कृष्णा कालेकर. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही कृष्णा सातपुते पाहिले, टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही कृष्णा पवार पाहिले, टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कृष्णा गवळी पाहिले, आणि टेनिस क्रिकेटमध्ये आज धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले कृष्णा